2 सप्टेंबरच्या जी-आर संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईमध्ये बैठक बोलावलेली आहे. ओबीसी नेते तिथे पोहोचत आहेत. या बैठकीमध्ये आमंत्रण असून सुद्धा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे गेले नसले तरीही आपण त्यांचं विश्लेषण जाणून घेऊया. या बैठकीत आज काय होणार आहे, त्यांना काय वाटतं, त्यांचा काय अंदाज आहे. सर, आपण 20 वर्ष प्राचार्य होता, ॲकॅडमिशियन तर आहातच, आपलं विश्लेषण पण असतं. या बैठकीमध्ये काय होईल असा आपला अंदाज आहे? नाही नाही, हे बघा, बैठक माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बोलवलेली आहे आणि त्याच्यामुळे राज्याचे जे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आहे ते सर्वच या मीटिंगमध्ये सहभागी होतील आणि जे आंदोलनकर्ते आज सहभागी होणार आहेत त्यांचे जे डाऊट्स आहेत, त्यांच्या ज्या शंका आहेत, त्यांच्या ज्या कुशंका आहेत, त्या सर्व त्या ठिकाणी ते मांडतील आणि त्या डाऊटवर प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेते, मुख्यमंत्री राहतील, आणखी काय बावनकुळे साहेब राहतील, आणखी कोण कोण, अतुल सावे राहतील, परिणय फुके राहतील, हे सर्व मिळून त्याचे उत्तरं देतील काय. आणि मग या चर्चेतनं निष्कर्ष काय येतो तो अवलंबून असतो की यांचं जे म्हणणं आहे की 2 तारखेचा शासन निर्णय रद्द करा. सरकार म्हणेल की तो होऊ शकत नाही, त्याच्यामध्ये काय त्रुटी आहे त्या तुम्ही सांगा, त्या त्रुटी आम्ही दूर करू. चर्चा अशी होत असते. कोणी म्हटलं म्हणून एका दिवसामध्ये शासन निर्णय रद्द होत नसतो. आधी तुम्हाला त्या त्रुट्या निदर्शनास आणून द्यावं लागेल आणि त्या त्रुट्या खरंच त्रुट्या आहेत का, प्रशासनसुद्धा त्याच्याशी सहमत झालं पाहिजे की बा याच्यामुळे ओबीसी समाजाचं नुकसान होऊ शकते. जर प्रशासन ठाम असेल की या प्रोव्हिजनमुळे, या वाक्यामुळे ओबीसी समाजाचं कुठेही नुकसान होत नाही किंवा चुकीच्या माणसाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात येऊ शकत नाही, तर सरकार सांगते की याच्यात दुरुस्ती करायची गरज नाही. तायवाडे सर, या एकूणच पार्श्वभूमीवर का कोणताही कायदा हा जी-आरमुळे डावलला जाऊ शकत नाही, हे जितकं खरं आहे तितकंच खरं हे सुद्धा आहे की हा जी-आर काळा आहे आणि तो मागे घेतला जावा अशी वडेट्टीवार आणि इतर नेत्यांची मागणी आहे. आपल्याला काय वाटतं की समाधान निघेल किंवा समाधान निघणार नाही आणि 10 मार्चला हा जो ओबीसींचा मोर्चा आहे तो होईल? नाही नाही, मोर्चा काढायचा नाही काढायचा तो त्यांचा प्रश्न आहे, कारण त्यांनी तो आयोजित केलेला आहे. आणि मी आताच सांगितलं आपल्याला की त्याला काळा जी-आर म्हणा की आणखी काय म्हणा, सरकारला जोपर्यंत वाटत नाही की या शासन निर्णयामुळे या ओबीसी समाजाचं खरंच नुकसान होणार आहे आणि चुकीची लोक या ओबीसी समाजामध्ये येणार आहे, तोपर्यंत सरकार तो शासन निर्णय रद्द करणार नाही. आणि मी आता माझ्या मतावर ठाम आहे की आजही जो शासन निर्णय निघाला त्याच्यामुळे ओबीसी समाजाचं कुठेही नुकसान नाही आणि उद्या रद्द जरी झाला तरी कोणतंही नुकसान नाही, त्याच्यामुळे समाजाला काही फरकच पडणार नाही. आता या नेत्यांचं समाधान सरकार आज कसं करते संध्याकाळपर्यंत आपल्याला कळेल आणि नंतर त्याच्यावर योग्य ते स्टेटमेंट आपण देऊ. एक शेवटचा प्रश्न, नेत्यांचं समाधान हा शब्द आपण वापरलात. कुठेतरी राजकीय महत्त्वाकांक्षा आहे, पुढे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, या सगळ्या गोष्टीमुळे ही तेढ मुद्दाम कायम ठेवली जाणार आहे असं वाटतं का तुम्हाला? हा राजकारणाचा किंवा हे एक काय म्हणतो त्याला, पण हे हे असते की सत्ताधारी पक्षाने काही केलं तरी त्याला विरोध करायचा आणि विरोधकांनी काही चांगलं केलं तर सत्ताधाऱ्यांनी त्याला विरोध करायचा. प्रत्येक घटनेकडे तुम्ही राजकीय दृष्टिकोनातून बघू नका, सामाजिक दृष्टिकोनातून बघा की खरंच समाजाचं नुकसान होणार आहे का आणि मग रस्त्यावरती या. जर समाजाचं नुकसान होणार म्हणजे आता आम्ही बघतो आहे या 2 तारखेपासून आतापर्यंत की ओबीसी समाजाचं आरक्षण संपलं, आरक्षण संपलं, आरक्षण संपलं, एकच शब्द सर्व नेत्यांच्या तोंडामध्ये पाठ झाला. त्यामुळे आत्महत्यासुद्धा होत आहेत. त्यामुळे ओबीसी समाजाच्या मनामध्ये एक दहशत निर्माण झालेली आहे, एक भीती निर्माण झालेली आहे की खरंच बा आता नेते म्हणतात आपलं आरक्षण संपलं, मग माझ्या मुलांचं काय होईल, माझे आहेत. आणि त्याच्यामुळे 7-8 आत्महत्या झालेल्या आहेत. खरं म्हणजे अरे, समाजाच्या नेत्याचं जे काम असते की किती संकट समाजावर येवो त्यांच्या पाठीशी पूर्ण खंबीरपणे उभं राहायला पाहिजे की कोणीही काही घाबरू नका, तुमच्या प्रत्येक संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे, फक्त आमच्या सोबत राहा, आम्ही तुमच्या कुठल्याही गोष्टीला धक्का लागू देणार नाही, ही भूमिका नेत्यांनी घ्यायला पाहिजे आणि समाजाचं मनोबल वाढवायला पाहिजे. हे सोडून संपलं संपलं संपलं, मला या संपलं म्हणण्याला विरोध आहे. खूप खूप धन्यवाद. तर बबनराव तायवाडे स्पष्ट सांगतायत की 2 सप्टेंबरच्या जी-आरमुळे ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नसल्यामुळे नेत्यांनी
राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी समाजामध्ये तेढ लावू नये आणि समाजाची दिशाभूल करू नये. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.